तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आहे, विकास महामार्गाचा प्रकल्प संपला, आज उद्घाटन होणार आहे. कसं बघतात? काल देखील दौरा आहे. आज शिर्डीमध्ये दौरा आहे आणि विकासाच्या आराखडे आज सगळीकडे ऍड पण देण्यात आलेली आहे. काही निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यात ना महाराष्ट्रात, ते पाहावं लागेल. अगर मोदी जी आ रहे हैं और विकास के बारे में बात करने का उनका इरादा है, ऐसा मैं आपसे सुन रहा हूँ, उसका मतलब है कि चुनाव महाराष्ट्र में हो रहे हैं, सरकार बदल रही है या राष्ट्रपति शासन लग रहा है, कुछ भी हो सकता है इस दौर में. मोदी जी आए हैं, साईं बाबा का दर्शन लेंगे, भाषण करेंगे. खुद ही एक बड़े बाबा है वो, तो बाबा जी से आशीर्वाद मिलेगा हम सबको, देखेंगे. लेकिन महाराष्ट्र के लिए क्या मिलेगा? देखिए, कल मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री भागकर दिल्ली में गए थे, आज प्रधानमंत्री जा रहे हैं. महाराष्ट्र की हालत इतनी नाजुक और अनस्टेबल कभी नहीं बनी थी. सभी मामले, भ्रष्टाचार के मामले में, राजनीतिक स्थिरता के मामले में, लॉ एंड ऑर्डर के मामले में, ड्रग्स के मामले में, महाराष्ट्र में फिर एक बार मराठा समाज के तेज तर्रार नेता मनोज जरांगे पाटिल का मिशन शुरू हो गया, आंदोलन शुरू हो गया है. और अब तक मुख्यमंत्री और उनकी सरकार कोई सोल्यूशन नहीं निकल पा रही. और ये सोल्यूशन सिर्फ प्रधानमंत्री निकाल सकते हैं, केंद्र सरकार निकाल सकती है. हमने ये कहा था कि मनोज जरांगे पाटिल जी को मुख्यमंत्री ने प्रधानमंत्री के सामने बिठाना चाहिए और उनके पास जो सोल्यूशन है उस बारे में चर्चा करें. लेकिन नहीं हो रहा है. अब प्रधानमंत्री आएंगे, भाषण देकर चले जाएंगे. भारतीय जनता पार्टी में आधे से ज्यादा लोग भाषण माफिया है. ये भाषण माफिया से महाराष्ट्र को छुटकारा दिलाना चाहते हैं हम लोग, और इस राज्य को एक स्थिर सरकार देना चाहते हैं. लेकिन अगर प्रधानमंत्री महाराष्ट्र में आ रहे हैं तो महाराष्ट्र में उनको समझना चाहिए एक गैर कानूनी सरकार महाराष्ट्र में जो संविधान के खिलाफ बनी है जाते, और ऐसे सरकार के मंच पर प्रधानमंत्री आएंगे. कौन से कानून के रखवाले हैं, कौन से चौकीदार है जो कानून और संविधान की रखवाली की बात करते हैं? मुख्यमंत्री गैर कानूनी है, सरकार गैर कानूनी है, सब कुछ बेकायदेशीर है, बेईमान है, और मुख्यमंत्री का स्वागत करेंगे ये लोग. ठीक है. और क्या है? वारंवार महाराष्ट्राचे दौरे करतायत. पंतप्रधान वारंवार महाराष्ट्रात, मुंबईत, शिर्डी, तिकडे तिकडे फिरतात, कारण त्यांना महाराष्ट्रामध्ये आम्ही हरतो आहोत. बीजेपी आणि त्यांचं जे काय जुगाड त्यांनी केलं आहे ते जुगाड हरणार आहे. त्याच्यामुळे एका भीतीतून, एका निराशेतून हे दौरे सुरू आहेत. पण प्रधानमंत्री जे आहेत ते, त्यांच्या येण्याविषयी कोणती बंधनं असू शकत नाही. पण भारतीय जनता पक्षाचे राज्यातले नेते त्यांना वारंवार यासाठी बोलवत आहेत कारण त्यांच्या पायाखालची वाळू सरकते. या राज्याचं नेतृत्व नीतिभ्रष्ट, अकार्यक्षम असल्यामुळे त्यांना प्रधानमंत्र्यांना इथे वारंवार बोलवावं लागतंय. आता ते देशाचे प्रधानमंत्री ते कुठे जाऊ शकतात? मणिपूर सोडून, मणिपूर आणि जम्मू काश्मीर सोडून आपल्या देशाचे प्रधानमंत्री कुठे जातात, कुठे जाऊ शकतात? त्यांच्याविषयी काय, उद्या ते इस्रायलला जातील, उद्या ते गाझालाही जाऊ शकतात. त्यांच्याविषयी मला काय म्हणायचं नाही. ते या देशाचे प्रधानमंत्री आहेत, सन्माननीय नेते. कुठे जातात, कुठे जाऊ शकतात? त्यांच्याविषयी काय, उद्या ते इस्रायलला जातील, उद्या ते गाझालाही जाऊ शकतात. त्यांच्याविषयी मला काय म्हणायचं नाही. ते या देशाचे प्रधानमंत्री आहेत, सन्माननीय नेते आहेत भारतीय जनता पक्षाचे. पण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची हालत अत्यंत गंभीर, नाजूक असल्यामुळे प्रधानमंत्र्यांना ते वारंवार यावं लागतं. दिल्लीतले नेते महाराष्ट्रात येतात आणि महाराष्ट्रातले नेते वारंवार दिल्लीत जातात. काय परिस्थिती असं आहे की यापूर्वी असं होत नव्हतं की वारंवार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीचे शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून स्वतःला दावा करतायत, की असा दावा करतात की मी शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे, मी बाळासाहेब ठाकरेंचा स्वाभिमानी शिवसैनिक आहे, बरं का. असं जे काय काल परवा बोलत होते आणि रोज बोलतायत, त्यांचं दिल्लीने
दारातलं पायपुसणं केलेलं आहे. वारंवार दिल्लीत जावं लागतंय. अरे मुंबई राजधानी हा महाराष्ट्र आहे शिवाजी महाराजांचा. छत्रपती शिवाजी महाराज एकदाच गेले दिल्लीला आणि आग्र्याला आणि सगळ्या खानांना धडा शिकवून आले दिल्लीश्वरांना. तुम्हाला काय चहा घेऊ का, पाणी पिऊ का, जेवू का, झोपू का हे विचारायला दिल्लीत जावं लागतं. ही महाराष्ट्राची शोकांतिका. अनेक लहान सहान विषयांवर मंत्रिमंडळ विस्तार तर राहिला बाजूलाच, सरकारची किंवा राज्याच्या विकासाची कामं राहिली बाजूला. अत्यंत फालतू प्रश्नासाठी या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत जाऊन आदेश घेऊ लागतात. ही काय महाराष्ट्राची परंपरा नाही. यापूर्वी आम्ही अशा विषयांवर टीका केलेली आहे, पण त्यांनी स्वतःला शिवसेनेचा मुख्यमंत्री मानून एवढंच माझं म्हणणं आहे की मी भाजपचा मांडलिक मुख्यमंत्री आहे. आम्ही भाजपचे गुलाम आहोत. आम्हाला दिल्लीत जाऊन आदेश घेऊन यावे लागतात. हे त्यांनी स्पष्ट करावं. आम्ही टीका करणार नाही. आज आम्हाला टीका करण्याचा अधिकार आहे, कारण तुम्ही महाराष्ट्राची बृहत प्रतिष्ठा ही दिल्लीच्या चरणी ठेवलेली. गावबंदी घालण्यात आलेली पितृपक्षी आहे. होता म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार केला जात नव्हता अशी चर्चा होती. मात्र आता दसरा देखील झालाय तरी पण दिवाळी आली आता दिवाळी आलेली आहे बरं का. मग संक्रांती, मग निवडणुका येतील. अनेकांचे जे कोट शिवलेले आहेत बरं का, ते असेच लटकून पडलेले आहेत. त्या कोटाचं करायचं काय हा प्रश्न त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना पडला असेल. मला माननीय उद्धव साहेब जे काल बोलले आहेत, मला खरोखर भारतीय जनता पक्षाच्या माझ्या मित्रांची कीव येते की 105 असून त्यांच्यावरती काय वेळ आली. काय वेळ आली. 105चा आकडा म्हणजे बहुमताच्या जवळचा आकडा असतानाही त्यांना 2 बेईमान गटांची हाजी करावी लागते बरं का. घरी बसावं लागतंय आणि दुसऱ्याच कोणाला तरी बेकायदेशीरपणे मंत्रिमंडळात आणावं लागतंय. ही भारतीय जनता पक्षाची, त्यातल्या अनेक ज्येष्ठ नेत्यांची ही शोकांतिका आहे. कालच भाजपचे एकनाथ पवार हे पिंपरी चिंचवड मराठवाड्यातले नेते शिवसेनेत आले. त्यांचे ते दुःख आहे की आम्ही आयुष्यभर पक्ष वाढवला, संघटना वाढवली, रस्ता खाल्ल्या आणि आमच्यावर शेवटी सतरंजा उचलायची वेळ आली. शिवसेनेतल्या एका गटाच्या आणि राष्ट्रवादीच्या एका गटाच्या. आम्ही कशा करता पक्ष वाढवला ही त्यांची वेदना जवळजवळ सगळ्याच भाजपा कार्यकर्त्यांची वेदना आहे की मी आयुष्यभर सतरंजा उचलायच्या, काय करायचं काय. त्याच्यामुळे अनेक भाजपचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश करतात. सर 22 जनवरी को राम मंदिर की जो स्थापना की जाएगी, मोदी जी को आमंत्रण किया गया है. मोदी जी ने हाँ भरी है वहां जाने के लिए. मोदी जी को आमंत्रण देने की जरूरत ही नहीं है ना. मोदी जी खुद ही जाएंगे. मोदी म्हणजे बहुमताच्या जवळचा आकडा असतानाही त्यांना 2 बेईमान गटांची हाजी करावी लागते बरं का. घरी बसावं लागतंय आणि दुसऱ्याच कोणाला तरी बेकायदेशीरपणे मंत्रिमंडळात आणावं लागतंय. ही भारतीय जनता पक्षाची, त्यातल्या अनेक ज्येष्ठ नेत्यांची ही शोकांतिका आहे. कालच भाजपचे एकनाथ पवार हे पिंपरी चिंचवड मराठवाड्यातले नेते शिवसेनेत आले. त्यांचे ते दुःख आहे की आम्ही आयुष्यभर पक्ष वाढवला, संघटना वाढवली, रस्ता खाल्ल्या आणि आमच्यावर शेवटी सतरंजा उचलायची वेळ आली. शिवसेनेतल्या एका गटाच्या आणि राष्ट्रवादीच्या एका गटाच्या. आम्ही कशा करता पक्ष वाढवला ही त्यांची वेदना जवळजवळ सगळ्याच भाजपा कार्यकर्त्यांची वेदना आहे की मी आयुष्यभर सतरंजा उचलायच्या, काय करायचं काय. त्याच्यामुळे अनेक भाजपचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश करतात. सर 22 जनवरी को राम मंदिर की जो स्थापना की जाएगी, मोदी जी को आमंत्रण किया गया है. मोदी जी ने हाँ भरी है वहां जाने के लिए. मोदी जी को आमंत्रण देने की जरूरत ही नहीं है ना. मोदी जी खुद ही जाएंगे. मोदी प्रधानमंत्री है, वो जाएंगे ही. इतना बड़ा इवेंट कौन छोड़ेगा भाई. राम मंदिर तो होना ही था, हो रहा है. हजारों करसेवक उसमें शहीद हुए हैं. उस वक्त सभी हिंदुत्ववादी संगठन और पार्टियां शामिल थी.
शिवसेना थी, बजरंग दल थे, विश्व हिंदू परिषद थी, रथ यात्रा भी निकाल ली थी आडवाणी साहब ने। तो ये सबका परिणाम है कि राम मंदिर बन रहा है। खून बहाया लोगों ने, जेल में गए, मुकदमे चल रहे हैं अभी भी सभी लोगों पर। तो मोदी जी अब जाएंगे और राम मंदिर की पूजा करेंगे, लेकिन मुझे लगता है कि चुनाव आ रहे हैं, कि चुनाव की तैयारी। सर, एनसीईआरटी को लेके आपने कल बयान दिया था, उसको लेके कहा जा रहा है कि भारत नाम से क्या आपत्ति है आपको? कुछ नहीं, हम सब भारतीय है। आपत्ति तो बीजेपी को लगते हैं। मुझे भारत को तो संविधान ने मान्यता दी है, भारत को। और हमने भी जो हमारा इंडिया अलायंस है उसमें स्लोगन है, जीतेगा भारत। इंडिया से भी कोई आपत्ति नहीं है, भारत से भी नहीं है, लेकिन इंडिया से बीजेपी डर गई है और इंडिया नाम लेने से वो डरती है। हाँ, तो मैं ये चाहता हूँ कि भारत से यहाँ किसी को आपत्ति नहीं है, आपत्ति होनी भी नहीं चाहिए। अगर किसी को आपत्ति है तो बीजेपी को है, चाहे इंडिया हो, चाहे भारत हो, चाहे हिंदुस्तान हो, कोई भी हो। ये देश है, ये देश रहेगा और अखंड रहेगा। 2024 के इलेक्शन आ रहे हैं, उसमें ये भी देखा जा रहा है कि महाविकास आघाड़ी के जो है वो अपनी स्वतंत्र बैठक बुला रहे हैं, साथ में आके जो है वो उनकी बैठक नहीं हो रही है। ऐसा कभी नहीं हुआ, कहाँ हुआ मुझे बताइए। महाविकास आघाड़ी इंडिया का ही एक पार्ट है ना। हमारी यहाँ तीनों पार्टी की एक कोऑर्डिनेशन कमेटी बनी है, हम बार बार मिलते हैं। कभी हम उसमें नहीं रहेंगे तो कांग्रेस एनसीपी बैठती है, और किसी को टाइम नहीं होगा तो हम लोग बैठते हैं। यहाँ कोई गड़बड़ नहीं है। महाराष्ट्र में हम 40 से ऊपर सीटें लोकसभा की जीत रहे हैं। मैं आपको बता रहा हूँ, इसलिए मोदी जी को यहाँ बार बार आना पड़ रहा है। चलिए, पंतप्रधान मोदी येत आहेत म्हणून काही गाड्या पाठवण्यात आल्या होत्या, त्या गावकऱ्यांनी परत आता पाठवण्यात आलेल्या आहेत. कुठे कसल्या गाड्या, काय जरा स्पष्ट आहे. गाव असलेल्या त्या ठिकाणी कुठल्या गाड्या? पंतप्रधानांसाठी नागरिकांसाठी गाड्या कोणीही त्या गाड्यातून सरकारी कार्यक्रमाला जाणार नाही, माझ्याकडे माहिती आहे। लोकांनी त्या गाड्या परत पाठवल्या आहेत, बरोबर। त्या गाड्यात बसायला कोणी तयार नाहीये। गर्दी करण्यासाठी हे जे काय सुरू आहे, प्रधानमंत्री उत्स्फूर्तपणे लोकांनी प्रधानमंत्र्यांच्या कार्यक्रमाला यायला पाहिजे। एकेकाळी नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमांना लोक उत्स्फूर्तपणे जात होते, सत्य आहे। बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी, पंडित नेहरू, पण आज पंतप्रधान म्हणून नाही तर भाजपचे नेते म्हणून लोक त्यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकतात, हे सत्य भारतीय जनता पक्षानं स्वीकारायचं।